आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिबेंचर्स या टॉपिकमधील पुढील प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीज तयार केल्या होत्या. आता या व्हिडिओमध्ये आपण लेजर अकाउंट्स तयार करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे 2 वर्षासाठीचे तयार करायचे आहेत. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया. इचलकरंजी वेव्स लिमिटेड issues 5% debentures of rupees 4 lakh on 31st March 2019. The debentures are to be redeemed out of the profit of company by transferring rupees 40,000 per annum commencing from 31st March 2020 to a reserve which was invested in 5% Government of Maharashtra loan without any interval. इचलकरंजी वेव्स लिमिटेड ही जी कंपनी आहे त्यांनी 5% डिबेंचर्स हे 31 मार्च 2019ला 4 लाख रुपयांचे इश्यू केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी ठरवलं की प्रत्येक वर्षी 40,000 रुपयाचा प्रॉफिट ते कंपनीला ट्रान्सफर करणार आहेत आणि त्याच्यावरती 5% गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे ते ट्रान्सफर करणार आहेत आणि असे ट्रान्सफर ते सलग 2 वर्ष करणार आहेत. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, डिबेंचर्स रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट असे 2 वर्षाचे लेजर्स तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण प्रॉब्लेम तयार करायला किंवा प्रॉब्लेम सोडवायला आता सुरुवात करूया. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम नंबर 10. लेजर अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे. त्यांना हेडिंग द्यायचं आहे डिबेंचर्स रिडम्पशन फंड अकाउंट, डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. अशा प्रकारे अकाउंट्स ओपन करून घ्यायचे आहेत. अकाउंट्सला व्यवस्थित हेडिंग द्यायचं आहे. डेबिट क्रेडिट साईड क्रिएट करून घ्यायची आहे. त्यानंतर डेट, त्याचा एक कॉलम असणार आहे. पर्टिक्युलर्स, त्यानंतर अमाऊंट किंवा रुपीज, पुन्हा क्रेडिट साईडला डेट कॉलम, पर्टिक्युलर कॉलम आणि अमाऊंट किंवा रुपीज कॉलम. आता आपण प्रॉब्लेम सोडूया. आपल्याला प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली ट्रान्सफरिंग अमाऊंट दिलेली आहे 40,000 रुपीज पर ॲनम, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला काय करायचं आहे, 40,000 रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र लोनमध्ये आपल्याला तो ट्रान्सफर करायचा आहे. असा 2 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला इथे ट्रान्सफर करायचा आहे आणि प्रत्येक वर्षी 5% जी अमाऊंट आहे इंटरेस्टची ती ॲड करून अमाऊंट आपल्याला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये लोनच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर करायची आहे. हे आपण दोन्हीही अकाउंट इथे ओपन करून घेतलेले आहे. डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट सेम दोन्हीही करायचे आहेत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या नाही आहेत, परंतु आपण करू शकतो. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे आणि खूप सोपा आहे. एकतीस मार्च 2019ला त्यांनी पोस्टिंग दिलेलं आहे. ज्या तारखेला त्यांनी डिबेंचर्स इश्यू केलेले होते. 2019 नंतरचे 2020 आणि 2021 या 2 वर्षाचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला या लेजर अकाउंटमध्ये प्रिपेअर करायचे आहेत. आपण सुरुवात करूया. पहिल्या वर्षीचा जो प्रॉफिट आहे तो आपण ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. 31 मार्च 2020 टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा जो फरक येणार आहे तो फरक आल्यानंतर आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. सुरुवात करून घेऊया आपण. क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल आपलं 31 मार्च 2020. जो प्रॉफिट आहे तो आपण सुरुवातीला शो करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट पोस्टिंग होणार. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट. अमाऊंट येईल 40,000. त्यानंतर डेबिट साईडला आपलं कोणतेही पोस्टिंग नाही आहे, त्याच्यामुळे आपण 2020चे हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण इथे क्लोज करून घेणार आहोत.
दोन्ही साईडची टोटल येते 40,000 रुपये. त्याच्यामुळे आपला फरकसुद्धा तेवढाच येणार आहे. तो आपण कॅरीड डाऊन करून घ्यायचा आहे नेक्स्ट इयरसाठी. एक एप्रिल 2020, 1 एप्रिल 2019चं पोस्टिंग होणार आहे. या ठिकाणी आपण 31 मार्च 2020ला जो बॅलन्स कॅरीड डाऊन झालेला आहे तो आपण ब्रॉट डाऊन केलेला आहे. त्यानंतर 31 मार्च 2021ला आपण जो इंटरेस्ट पेड केलेला आहे 5%, तो या ठिकाणी दाखवायचा आहे. इंटरेस्ट ऑन DRF इन्व्हेस्टमेंट 40,000 वरती 5% जो इंटरेस्ट आपण चार्ज करणार आहे त्याची अमाऊंट येईल 2,000 रुपये. ते आपण चार्ज केलेली आहे. त्यानंतर पुढच्या वर्षीचा जो प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट आहे, पुढच्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला 40,000 रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. ते 31 मार्च 2021 या वर्षीसुद्धा आपण ट्रान्सफर करणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट. ते आपण 40,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. आणि अशा प्रकारे क्रेडिट साईडचे पोस्टिंग कंप्लीट झालेले आहेत, परंतु डेबिट साईडला कोणतेही पोस्टिंग नसल्यामुळे या ठिकाणी फक्त 31 मार्च 2021 या डेट रोजी बॅलन्स कॅरीड डाऊन होणार आहे. आपली टोटल आलेली आहे 82,000. ती दोन्ही बाजूला आपण ती लिहून घेतलेली आहे. 82,000 हा आपला फरक इथे आलेला आहे. प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे आपण फक्त 2च वर्षाचं लेजर अकाउंट तयार केलेलं आहे आणि डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट इथे आपलं तयार झालेलं आहे. आता याच अकाउंटवरून आपण डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटसुद्धा तयार करणार आहोत. यामध्ये 31 मार्च 2020 या दिवशी जो पहिला हप्ता, पहिले 40,000 रुपये प्रत्येक वर्षाचे आपल्याला आलेले आहेत ते आपण बँकमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. टू बँक अकाउंट 40,000 रुपये, 40,000 रुपीज. आणि क्रेडिट साईडला कोणतेही पोस्टिंग नसल्यामुळे 40,000 रुपये हा बॅलन्स या ठिकाणी कॅरीड डाऊन होणार आहे. या ठिकाणी आपण 31 मार्च 2020 वर्षाचं अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. 40,000 रुपयांनी ते क्लोज होईल. दोन्ही बाजूला आपण 40,000 रुपये घेणार आहोत, कारण डेबिट साईडची अमाऊंट 40,000 आलेली आहे. क्रेडिट साईडला आपण ते बॅलन्स क्रेडिट डाऊन करून घेतलेलं आहे. आता आपण 2021चं पोस्टिंग करून घेऊया. त्याआधी नवीन वर्षाचा जो बॅलन्स आलेला आहे 2020 सालीचा, तो क्रेडिट साईडचा जो कॅरीड डाऊन बॅलन्स आहे तो आपण डेबिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेणार आहोत. 1 एप्रिल 2020 साली तो बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000. आणि त्यानंतर 31 मार्च 2021ला पुढच्या वर्षी जो आपण प्रत्येक वर्षाचा 40,000 रुपये देणार होतो ते 40,000 रुपये आणि त्या वर्षीचा 5% इंटरेस्ट असे धरून 42,000 रुपये आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. याची एंट्री आपण इथे घेतलेली आहे. आता क्रेडिट साईडला कोणतेही पोस्टिंग यावेळेस होणार नाही आहे, त्यामुळे डेबिट साईडची जी टोटल आहे 82,000 ती आपण लिहून घेणार आहोत डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. 82,000 आणि 82,000. 31 मार्च 2021ला फरक दाखवायचा आहे बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 82,000. अशा प्रकारे इथे पहा तुम्ही, हा बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे आणि इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.